उत्साह एकदम उंबरठ्यावर ठेपून आलाय, कारण आज आहे भारत न्यूझीलंड T20 मालिकेचा सर्वात पहिला सामना. तो आहे नागपूरच्या VCA स्टेडियमवर. या मालिकेत सर्वांचं लक्ष लागलं आहे ते फक्त ईशान किशनवर. ईशान किशन हा 1.5 ते 2 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. सय्यद मुश्ताक अलीमध्ये तर त्याने खूप छान कामगिरी केलीच, पण आता ईशान किशनला T20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा सामील करण्यात आलंय. त्यामुळे त्याच्यासाठी या मालिकेत सुद्धा चांगली कामगिरी करणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ईशान किशनला तर आजच्या सामन्यात खेळवलं जाणारच आहे, पण मग आता प्रश्न उपस्थित होतो तो श्रेयस अय्यरचा. आजच्या सामन्यात श्रेयस अय्यरला जागा मिळणार की नाही? का? कारण की तुम्हीच बघा, आजची संभाव्य प्लेइंग 11 जर आपण बघितली तर ओपनिंग बॅट्समॅन म्हणून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन येणार. ओपनिंग बॅट्समॅन तर ठरलेले आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये सूर्यकुमार यादवने स्पष्ट सांगितलं आहे की ईशान किशन हा नंबर 3 वरती फलंदाजी करायला येईल. म्हणजे नंबर 3 पण ठरलेलंच आहे आणि 4थ्या क्रमांकावर स्वतः कर्णधार सूर्यकुमार यादवच फलंदाजी करायला येईल. खरं तर सूर्यकुमारच्या पण फॉर्मवरती खूप प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, पण तरी या मालिकेत चांगली कामगिरी करणं हे त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. असे 4 फलंदाज तर झाले. त्यानंतर आपल्या संघात 2 ऑलराऊंडर आहेत, शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या. त्या दोघांनाही आजच्या सामन्यात खेळवले जाण्याची शक्यता वर्तवलीच जाते, सगळ्यात जास्त आहे. आणि त्यानंतर शेवटच्या षटकात आक्रमक फलंदाजी करण्यासाठी आपल्या संघात आहे रिंकू सिंग. आता एवढे फलंदाज असताना श्रेयस अय्यरला आजच्या सामन्यात खेळवलं जाणार पण की नाही, हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालाय. श्रेयस अय्यर हा खूप चांगला फलंदाज आहे आणि चांगली कामगिरी सुद्धा करतो, पण संघात त्याच्यासाठी स्थान मिळणार की नाही याचं उत्तर आपल्याला आज संध्याकाळी 7 वाजता मिळणारच आहे. ही मालिका T20 विश्वचषकाची तयारी म्हणून वर्तवली जात आहे आणि खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आजची मालिका ही बघण्यासारखी असेल. क्रीडा विश्वातील अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.